सर्वांना नमस्कार आणि राजूप शाळा नवीन शेवे इयत्ता 5वीच्या आज श्री दत्त जयंती आहे आणि या दत्त जयंती निमित्त आम्ही आज एका नवीन उपक्रमाची सुरुवात करीत आहोत आणि आमच्या या नवीन उपक्रमाचं नाव आहे माझ्या शब्दातून। माझ्या शब्दातून हा उपक्रम दर गुरुवारी म्हणजे आठवड्यातल्या दर गुरुवारी आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे। या उपक्रमांतर्गत आम्ही काय केलेलं आहे तर वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके दिलेली आहेत। विद्यार्थ्यांनी आठवडाभर ते पुस्तकाचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर दर गुरुवारी आम्ही त्या विद्यार्थ्यांचं सादरीकरण घेणार आहोत। माझ्या शब्दातून हा उपक्रम आम्ही कशासाठी सुरू केला आहे तर विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच आवर्त पुस्तकाचं सुद्धा वाचन करावं, विद्यार्थ्यांच्या वाचनामध्ये सुधारणा व्हावी, विद्यार्थ्यांचा वाचनाचा वेग वाढावा, विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, त्यांची शब्दसंपत्ती वाढावी, यासाठी आम्ही या उपक्रमाची निर्मिती केलेली आहे। आज आपण उपक्रमाची सुरुवात करतोय आणि बघूया आज पहिलं नाव कोणाचं येतं। पहिलं नाव आलेलं आहे संस्कृती। माझ्या शब्दातून या उपक्रमांतर्गत मी आलू मालू कालू हे पुस्तक सादरीकरण करणार। मी वाचलेल्या पुस्तकाचं नाव आहे आलू मालू कालू। याचं लेखन विनीता कृष्णा यांनी केलेलं आहे व चित्रांकन सुविधा मिस्त्री यांनी केलेलं आहे। याच्या मुखपृष्ठावर एक मुलगा, कुत्रा आणि आलूचे चित्र दिलेलं आहे। मला हे चित्र खूप आवडलं। या चित्रामध्ये कुत्रा आहे, मुलगा आहे, भरपूर झाडं आहेत, बटाटे आहेत। मला हे चित्र खूप आवडलं। याच्या मला पृष्ठावर पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। या पुस्तकाची किंमत 55 रुपये आहे। या पुस्तकाची पाने 8 आहेत। या पुस्तकात खूप सुंदर सुंदर चित्र आहेत। ही चित्रे मला खूप आवडली व मला हे पुस्तक वाचताना खूप मजा आली। याचे अक्षर सुद्धा खूप मोठे आहे, मला वाचताना त्रास झाला नाही। पुस्तकात थोडक्यात काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर या पुस्तकात एक मालू नावाचा मुलगा होता। तो एकदा त्याच्या आजीकडे गेला आणि आजीच्या बागेत गेला आणि आजीच्या बागेतून त्याने वांगी, टमाटर आणि भेंडी घेऊन आला आणि त्याने त्याच्या आजीला दिली। मग आजी बोलली, अरे तू बटाटे का नाही आणली? तर तो बोला, अगं आजी मला बटाटे भेटलीच नाहीत। आजी बोलली, अरे बागेत तर किती मोठे मोठे बटाटे आहेत, जा तो एकदा पाहून ये। मग मालू बगीच्यामध्ये गेला आणि त्याने सगळीकडे शोधले पण त्याला बटाटे भेटली नाही। मग तो वापस घरी आला आणि आजीला म्हटलं, अगं आई मला तर काही भेटलंच नाही। मग त्याच्यासोबत आजी बोलली की तू पुन्हा एकदा जा। मग त्याच्यासोबत कालू सुद्धा गेला आणि ते पुढे जाऊ लागले। कालू त्याच्या पाठून पळत आला आणि कालूने पाठीमागे एक गड्ढा केला आणि मालू बोलला, अरे कालू तू गड्ढा का केला? म्हणून तो जवळ आला तर तो गड्ढा गेलेला त्याच्या बाजूला जी माती पडलेली त्याच्यामध्ये मोठमोठे बटाटे होते। मालू ही बटाटे पाहून खूप खुश झाला। अशा प्रकारे आलू मालू कालू हे पुस्तक वाचताना मला खूप आवडले, खूप मजा आली आणि माझ्या ज्ञानात भर पडला, माझ्या वाचनाचा वेग सुद्धा वाढला आणि मला पुढे येऊन बोलण्याची सुद्धा सवय झालेली आहे। आता तुम्ही सुद्धा हे पुस्तक वाचा। धन्यवाद।